नमस्कार, मी सुनील मद्दरे. आपण पाहत आहात STV 125 न्यूज चॅनल. आज आपल्यासोबत आहेत मारुती वाघमारे. हे एक असे सिंगर आहेत की यांनी कुठलंच शास्त्रीय संगीत शिकलेलं नाही किंवा कुठलंच संगीत हे त्यांनी शिकलेलं नाही, पण ह्या आज बऱ्याच वर्षापासून खूप चांगले या ठिकाणी गाणे गातात. ते शाळेमध्ये पण जाऊन कार्यक्रम करतायत, लग्नात पण जाऊन करतायत आणि त्यांनी कुठलीच या ठिकाणी शिक्षण संगीताचं घेतलेलं नाही. तर आपण त्यांचं गाव कुठलं आहे आणि त्यांनी शिक्षण त्यांचं किती झालंय हे सगळं आपण जाणून घेऊया आणि त्यांच्याकडनं चांगले चांगले गाणे सुद्धा आपण ऐकूया. तर सर्वप्रथम आपलं स्वागत आमच्या चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम मला आपलं गाव कुठलं आहे सांगा. तडगुर आहे, तेलंगणा. तर पूर्वी तडगुर महाराष्ट्रातच होतं ना, नंतर ते तेलंगणामध्ये झाले. अच्छा. तर मला एक सांगा की आपलं नेमकं शिक्षण किती झाले? 9वी पर्यंत. 9वी पर्यंत. मग 9वी पर्यंत तुम्ही शिकलात, तर तुम्हाला नेमकी जी गायनाची आवड कधीपासून निर्माण झाली? ते गाण्याचं आवड म्हणजे वर्गामध्ये असतो शाळेमध्ये 8वी 6वी 7वी असं म्हणत होतं गाणे. असं प्रत्येक सर गाणं म्हणायला होतं. 15 ऑगस्ट आली, 26 जानेवारी आलं की मलाच म्हणायला होतं. अच्छा. वर्गात कोणालाच येत नव्हतं. कसं आहे, एकदा नवीन सांग सिनेमा आला की मी देगलूरला येत होतो सायकल घेऊन बघायला, फिरोजदेन टाकीला. एक सीन मला मी 5-5 बार अटेंड करत होतो. अच्छा. असं ते गाणं बघ, ते सिनेमा बघलं ना, ते गाणं म्हणायचं रूम मध्ये जाऊन असं. तसंच आता तेव्हा काय टपलं साधन नव्हतं, काही नव्हतं. आता की आजकाल आता युट्यूब मध्ये म्युझिक येते, हा म्युझिक म्हणलं ते म्युझिक येते, त्याच्यावर मी ट्राय करणार, प्रॅक्टिस करणार, प्रत्येकाचा आवाज यायचा. आता तुम्ही आता तुम्हाला असं वाटतं का तुम्ही की जे सिंगर्स आहेत मोठमोठे, त्यांचा आवाज तुमचा आवाज सेम येते का? हा, येते ना. कसं आवाज सेम येण्यासाठी नेमकी काय प्रॅक्टिस करतो? कशा पद्धतीची प्रॅक्टिस असते नेमकी आपली? तर ते सोनू निगम आहे ना, आता ते सोनू निगमचा आवाज कसा आहे, तर त्याचा आवाजच यायला पाहिजे. मोहम्मद रफी साहेब कसा आहे, तर त्याचाच आवाज तुम्ही यायला पाहिजे. कुमार सानू, त्याचाच आवाज यायला पाहिजे. हे माझी एक कला आहे. मग तुम्ही आता हे जे कला जोपासता, ह्याच्यामध्ये तुम्ही काही थंड पदार्थ खाता का खात नाही? सगळे खातो ना मी. म्हणजे आवाज कंटिन्यू राहण्यासाठी कंटिन्यू काय त्याची काही तुम्ही काहीच पालन करता? काय पालन काहीच करत नाही. थंड पाणी पिणार एवढंच आहे. पालन म्हणून काय नाही. म्हणजे काही गायक थंड घेत नाहीत, कोल्ड्रिंक्स पित नाहीत असं? फेच ना मी, ते फेच ना. कोल्ड्रिंक वगैरे काय पुडी बुडी काही छंद नाही मला, फक्त गायनाचा छंद आहे. अच्छा. तर मला सांगा की तुम्ही आतापर्यंत किती ठिकाणी गायलात आणि किती वर्ष झाली त्याला? बरंच वर्ष झालं, आता 25-20 वर्षापासून गातो ना मी. 25 वर्षापासून. मग तेव्हा हे आसपासच्या एरियात कोणी सिंगर नव्हतेच? तेव्हा कुठं होते सर, तेव्हा नव्हते सिंगर असे. जेवणाचे परफॉर्म करणारे नव्हते, सिंगर नव्हते समजा? नव्हते तसं. म्हणजे तुम्हीच? मी तमाशामध्ये होतो काही दिवस, पुण्याच्या पार्टीमध्ये होतो. लग्न झालं की मी पार्टीमध्ये काम सोडून दिलं. आता युट्यूब मध्ये म्युझिक मारायचं, कुठे बी प्रोग्राम करायचा आहे. अच्छा. आता हे आता आलेलं आहे, पण असं नव्हतं. पहिले पुस्तक आहे. पहिले कसं आहे, डायरी होती, ते लिहून घेत होतं गाणं. तेलुगू भाषा, माझं तेलुगू शिक्षण आहे, असं प्रॅक्टिस करत होतो ते लिहून. तर आपण आता तुम्ही पहिलं गाणं आता ह्या ठिकाणी प्रेक्षकांना कुठलं गाणं दाखवणार आहात? कोणाचा आवाज पाहिजे तुम्हाला? म्हणजे सोनू निगमचा, म्हणजे तुमचा जो कार्यक्रमात एक ठिकाणी पाहिलेला होता, तूने दिल पे चलाई चुरिया, ते आपल्या प्रेक्षकांना म्हणून दाखवा या ठिकाणी. इकडे करायचं का? नाही, बिलकुल चालू द्या. तूने दिल की रखी वो संग मेरे, वो दिल पे चलाई चुरिया, तुझको तरस ना आया, ना देखी मेरी मजबूरिया. तूने दिल की रखी वो संग मेरे, वो दिल पे चलाई चुरिया, तुझको तरस ना आया, ना देखी मेरी मजबूरिया. घर जला है मेरा, क्या बिगड़ा तेरा, तुझे तो नया यार मिल गया हो, मुबारक तुझे जला कर मुझे, तुझे तो तेरा प्यार मिल गया.
ओ घर जला है मेरा, क्या बिगड़ा तेरा, तुझे तो नया यार मिल गया हो, मुबारक तुझे जला कर मुझे, तुझे तो तेरा प्यार मिल गया, तूने मिल के रखे वो संग मेरे, वो दिल पे चलाई चुरिया, तुझको तुझको तरस ना आया, ना देखी मेरी मजबूरिया, ना देखी मेरी मजबूरिया. तर आपण या ठिकाणी आता दुसरं एखादं आपण किशोर कुमारचं गाणं म्हणून दाखव प्रेक्षकांसाठी. पल पल दिल के पास. ओ मेरे दिल के चैन, देना है मेरे दिल को दुआ कीजिए, ओ मेरे दिल के चैन, देना है मेरे दिल को दुआ कीजिए, आपका अरमां, आपका नाम मेरा सराहना और है, इन झुकती पलकों के सिवा दिल का ठिकाना और है, जगसिता ही नहीं आंखों में कोई, दिल चाहे तो क्या कीजिए, ओ मेरे दिल के चैन, देना है मेरे दिल को दुआ कीजिए. खूप खूप सुंदर या ठिकाणी ते गाणं म्हणतायत आणि इथं ते तेलंगणाचे असल्यामुळं आपण त्यांच्याकडनं एक तेलुगू गाणं सुद्धा ऐकून घेऊया. तर एखादं तेलुगू गाणं आपण म्हणून दाखव. तेलुगू आता ट्रेंडिंग मध्ये आहे, पेद्दी म्हणून आहे, हो म्हणून रामचरणचं दाखव. आहे. आम्हाला कळणार नाही पण प्रेक्षकांना तेलंगणाच्या निश्चित कळतो. ओहो ला 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 ला, ओहो ला 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 ला, ఆ చంద్రుల్లో ముక్క జారిందే దీనక్క, నా ఒళ్ళంతా ఆడిందే తైతక్క, దీనందాలో లెక్క దీనిషాలో తిక్క, నా గుండెల్లో పోతల్దే ఉక్క, ఓ చికిరి 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 చికిరి, ఆ చంద్రుల్లో ముక్క జారిందే దీనక్క, నా ఒళ్ళంతా ఆడిందే తైతక్క, దీనందాలో లెక్క దీనిషాలో తిక్క, నా గుండెల్లో పోతల్దే ఉక్క. फील माय लव्ह येतं का आपल्याला गाणं? फील माय लव्ह आर्याचं एक सॉन्ग होता. फील थोडं ते केकेचं गाणं आहे, एकेच आहे का? येईल का आपल्याला? थोडस कारण तो पण गाणं खूप जण थोडं ठीक आहे आपण तेवढंच प्रेक्षकांना म्हणून दाखव. నా ప్రేమను మౌనంగాను, నా ప్రేమను శాపంగాను సఖియా మాపిలా, నా ప్రేమను మౌనంగాను, నా ప్రేమను శాపం. फील माय लव्ह हा, म्हणजे गाणं आपल्याला तेवढं पाठ नाही का ते? म्हणजे फार जुनं आहे ना ते. हो. हा, मग आता लेटेस्ट मध्ये अजून आपण कुठले गाणे गाता हिंदी मधले वगैरे? हिंदीमध्ये हरजीत सिंगचं आहे लेटेस्ट. हम्म. म्हणजे हरजीत सिंगचे जो कसं म्हणते त्यांचा आवाज. अच्छा, हा, तर मग एक होऊन जातं प्रेक्षकांसाठी. तेरी नजर ने ये क्या कर दिया, मुझको ही मुझसे जुदा कर दिया, मैं रहता हूँ तेरे पास कहीं, अब मुझको मेरा है सास नहीं, दिल कहता है कसम से कि थोड़ा थोड़ा प्यार हुआ तुमसे, कि थोड़ा इकरार हुआ तुमसे, कि थोड़ा थोड़ा प्यार हुआ तुमसे, कि ज्यादा भी होगा तुमसे, कि थोड़ा थोड़ा प्यार हुआ, मेरी आंखों के दुआ है चेहरा तेरा, अब देखे बिना गुजारा हूं मेरा. खूप छान, खूप छान. एवढा आवाज ह्या ठिकाणी सुंदर आहे आणि आपण काही जास्त इन्स्ट्रुमेंट ह्या ठिकाणी वापरलेले नाहीत. फक्त कॉलर माईक वरती एवढं खूप सुंदर ह्या ठिकाणी ते त्यांचा आवाज खूप सुंदर आहे. तर आपण शेवटी 1 ते 2 गाणे या ठिकाणी त्यांच्याशी आपण प्रेक्षकांसाठी त्यांना सांगणार आहोत.
की आपण अजून 1 ते 2 गाणे प्रेक्षकांसाठी म्हणावे या ठिकाणी. म्हणजे कुठले तुम्हाला जसं आवडतील, किशोर कुमारचे असतील, मोहम्मद रफीचे असतील. मोहम्मद रफीचं एखादं गाणं म्हणावं आपण या ठिकाणी, किशोर कुमारचं एखादं म्हणावं. किशोर कुमारचं आता झालं, हा, आता म्हणलो. अजून एखादं आपण मोहम्मद रफींचं गाणं म्हणावं, रफी साहेबांचं गाणं म्हणावं या ठिकाणी. आज तुझको पुकारे मेरे गीत रे ओ मेरे मितवा मेरे गीत रे. आज तुझको पुकारे मेरे गीत रे ओ मेरे मितवा. नाम न जानो तेरा देश न जानो, कैसे मैं भेजू संदेश न जानू. ये फूलों की ये झूलों की दुनिया की हर रीत रे. आज तुझको पुकारे मेरे गीत रे ओ मेरे मितवा ओ मेरे गीत रे. आज तुझको पुकारे मेरे गीत रे ओ मेरे मितवा. तर प्रेक्षकांसाठी शेवटी जातात तर शेवटचं गाणं म्हणावं आपण एखादं, आपल्याला सगळ्यात जास्त आवडतं असं गाणं. मला काय तसं काय नाही, मी सगळ्यांच्या आवाजात म्हणतो. नाही, तुम्हाला कोणतं गाणं जास्त आवडतं, सगळ्यात जास्त तुम्हाला कोणतं गाणं आवडतं? हिंदी, मराठी, तेलुगू? मराठी एखादं गाणं येतं? मराठी ना येत नाही मराठी गाणं कधी यूज, म्हणजे आपण गायला नाहीत का? नाही, मराठी येतो. ते गाणं आहे होतं बघा, ते काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्यामध्ये माझ मावला ग अंग, इथं म्हाताऱ्याची धोतराची गाठ फिटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. खूपच सुंदर या ठिकाणी त्यांचा आवाज आहे आणि कुठलीच त्यांनी शिक्षण, संगीताचं कुठलं शिक्षण न घेता एवढं छानपणे या ठिकाणी ते गाणं म्हणतायत आणि त्यांचे खूप सारे कार्यक्रम या ठिकाणी चालतायत. तर निश्चित आम्ही यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या याच्या मार्फत देऊया आणि आपण ह्यांना निश्चित आपल्या कार्यक्रमाला बोलवावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. कारण एक सामान्य घरातला व्यक्ती आहे, सामान्य कुटुंबातला माणूस आहे. अशी माणसं समोर येणं खूप आवश्यक आहे आणि कुठेतरी आमचं टॅलेंट जे आहे काही ठिकाणी लपून असतं आणि तो टॅलेंट जगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच करत असतो. आपण पाहत असतो की आमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप सारे आम्ही इंटरव्ह्यूज या ठिकाणी घेतलेले आहेत. गायक असतील, मिमिक्री आर्टिस्ट असतील, तर सगळ्यांचे इंटरव्ह्यू आपण घेत असतो आणि आम्ही आमच्याकडनं जे काही होईल त्या पद्धतीची मदत या ठिकाणी गायकांना करत असतो. तर आपण निश्चित त्यांना सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देईन, आपण त्यांना निश्चित कार्यक्रमाला बोलवावं आणि आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.